लहानपणी आपण सोन्याचं अंड देणारी कोंबडीची कथा ऐकलेली आहे आणि ही सोन्याचं अंड देणारी जी कोंबडी असते तिला एका दिवशी कापलं जातं आणि सोन्याचं अंड येणं बंद होतं वगैरे अशी सगळी ती स्टोरी आहे। पण ॲक्च्युअल लक्षात घ्या, यातनं घेण्याचा बोध असा आहे की मला दररोज एक सोन्याचं अंड आयुष्यभर मिळत राहावं याची तरतूद करणं गरजेचं आहे। आणि ती तरतूद करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपण आत्ता जेव्हा कमवतोय त्यावेळी तर दररोज जो काही काम दुकानात जाऊन बसून मी काम करतोय किंवा मी जे काही नोकरी करतोय त्या ठिकाणी दररोज जेवढं काम केलंय त्याचा पगार म्हणून किंवा त्याची उत्पन्न म्हणून माझ्या गल्ल्यामध्ये दररोज सोन्याचं अंड तयार होऊन येते आणि दररोज मला तो प्रॉफिट मिळतोय। पण हे आपल्याला वयाच्या 50-60 पर्यंतच मिळणार आहे, त्याच्यानंतर मात्र ते बंद होणार आहे। आणि त्यावेळी जर मला दररोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी हवी असेल, मी काम नाही केलं तरी सुद्धा, तर मात्र आत्तापासूनच जी कोंबडी आहे जी सोन्याचं अंड देणार आहे तिला धष्टपुष्ट करणं गरजेचं आहे। आणि तिला धष्टपुष्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे तर तिला चांगलं खाऊ घातलं पाहिजे, तिला वेळेवर खाऊ घातलं पाहिजे, दररोजच्या दररोज खाऊ घातलं पाहिजे। एक महिन्यातनं खाऊ घातलं, आठवड्यातून खाऊ घातलं असं करून नाही चालणार, दररोजच्या दररोज। आणि हेच सिस्टीम म्हणजे काय तर SIP। तुम्ही दर महिन्याला जी रक्कम ठराविक टाकत आहात ती तुमची सोन्याचं अंड देणारी कोंबडी तयार करत आहात आणि तिची ताकद वाढवत आहात। तिची ताकद एकदा वाढली की मग मुवमेंट अशी होणार आहे की तुम्हाला तिथनं पुढं 60 पासून 85 वयापर्यंत दररोज सोन्याचं अंड देणारी कोंबडी तयार राहील। ह्यासाठी तयारी करणं गरजेचं आहे। नेहमी लक्षात ठेवा की मला माझी गोल्डन गूज म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी तयार करायची आणि त्याची सुरुवात मात्र वयाच्या 25व्या वर्षापासून केली तर ती कोंबडी धष्टपुष्ट होईल आणि अंड मोठं देईल सोन्याचं। मला वाटतंय तुम्हाला लक्षात आलं असेल। या पद्धतीने प्रत्येक जण सोन्याचं अंड देणारी कोंबडी तयार करायची तयारीला लागा। थँक्यू।